हर्षवर्धन सपकाळांच्या टिपू सुलतानाबाबतच्या एका विधानानं चांगलाच वाद पेटलाय। भाजपनं हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला। तसंच सपकाळ यांनी माफी मागावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा भाजपकडून देण्यात आलाय। मात्र दुसरीकडे हर्षवर्धन सपकाळ हे त्यांच्या विधानावर ठाम आहेत। पाहूयात। टिपू सुलतान आणि छत्रपती शिवरायांची तुलना केली याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे आणि त्यांचे जे मित्रपक्ष आहेत त्यांनी देखील त्यांची भूमिका याच्यावर काय आहे हे सांगितलं पाहिजे। ते सकपाळांचा आणि काँग्रेसचा आम्ही बघू का असेल। हर्षवर्धन सकपाळ यांच्या वक्तव्यावरनं आपल्याला काँग्रेसची मानसिकता आणि वृत्ती ही निश्चितपणे समोर दिसून येते। जी भाजप गरळ त्यांना मला स्पष्ट शब्दामध्ये शिवाजी महाराज आपल्याकडून शिकण्याची आवश्यकता नाही। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी टिपू सुलतान यांच्या संदर्भात केलेल्या विधानानंतर भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे। भाजपनं हर्षवर्धन सपकाळांविरोधात राज्यभर आंदोलन केलं। टिपू सुलतान यांना शिवरायांच्या समकक्ष बघायला हवं असं विधान त्यांनी केलं। त्यांच्या याच विधानावरून भाजप नेत्यांनी सपकाळांवर आगपाखड केली। मात्र भाजपनं केलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर सपकाळ त्यांच्या विधानावर ठाम आहेत। शिवाजी महाराजांचा इतिहास भाजपकडून शिकण्याची गरज नसल्याचं सपकाळांनी म्हटलंय। छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य ज्या पद्धतीचं आहे आणि एक स्वराज्य नावाचा त्यांनी जो ज्या पद्धतीने एक विचार दिलाय, अगदी त्यांच्याच मांडेआळीमध्ये त्यांच्यानंतर त्यांच्या बऱ्याच कालावधी लोटल्यानंतर त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात कुठेतरी लढा पुकारला होता आणि त्या अर्थानं टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, एक भारताचे भूमिपुत्र होऊन गेले। त्यांनी कधी कुठल्याही विखारी विचारांना त्यांनी जवळ केलं नाही। तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे। टिपू सुलतान आणि छत्रपती शिवरायांची तुलना केली याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे आणि अशा पद्धतीनं जर ते बोलत असतील तर काँग्रेस पक्षामध्ये थोडी जरी नैतिकता राहिली असेल तर काँग्रेस पक्षाने देखील याचा कॉग्निझन्स घेतला पाहिजे आणि त्यांचे जे मित्रपक्ष आहेत त्यांनी देखील त्यांची भूमिका याच्यावर काय आहे हे सांगितलं पाहिजे। खरं म्हणजे त्यांना लाज वाटली पाहिजे। टिपू सुलतान सारख्या नराधमाची तुलना छत्रपती शिवरायांशी करण्याचं जे त्यांनी काम केलेलं आहे अतिशय निंदनीय आहे। मुळात जो तथाकथित वाद जो निर्माण झालेला आहे आणि याला माझ्या वक्तव्याच्या अनुषंगानं जी भाजप गरळ ओकते त्यांना मला स्पष्ट शब्दामध्ये शिवाजी महाराज आपल्याकडून शिकण्याची आवश्यकता नाही हे या ठिकाणी मी अत्यंत विनम्रतेने आणि तेवढ्याच स्वाभिमानाने या ठिकाणी सांगू इच्छितो। मालेगाव महापालिकेत उपमहापौराच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावण्यात आला होता। या फोटोवरून सुरू झालेल्या वादात हर्षवर्धन सपकाळांनी उडी घेत भाजपला सवाल केले। याचवेळी बोलताना त्यांनी शिवरायांसोबत टिपू सुलतानची तुलना केल्याचा दावा करत भाजपनं त्यांच्यावर हल्लाबोल केला। हर्षवर्धन सपकाळाच्या विधानानं काँग्रेसची मानसिकता कळाली असं शरसंधान डावखरेंनी सपकाळांवर डागले। तर कोश्यारींनी शिवरायांचा अपमान केला, त्यांच्याबाबत भाजपची भूमिका काय असा सवालच आता सपकाळांनी केला। हर्षवर्धन सकपाळ यांच्या वक्तव्यावरनं आपल्याला काँग्रेसची मानसिकता आणि वृत्ती ही निश्चितपणे समोर दिसून येते। आपलं मतांचं लालून पालन करत असताना आपण किती टप्प्यावरती जायला पाहिजे, आपण कुठली खालची तळ गाठलं पाहिजे हे त्यांना समजलं पाहिजे। मात्र माझा पुतळा जाळण्याच्या ऐवजी सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, ते करत असताना शिवाजी महाराज यायला म्हणजे कावळा बसायला आणि डांग पिटायला असं जे वक्तव्य केलं होतं आणि त्या वक्तव्यासोबत शिवाजी महाराजांच्या संदर्भात अधिकचे जे चुकीचे सावरकरांनी वक्तव्य केले होते त्या अनुषंगाने त्यांचे पुतळे भारतीय जनता पक्ष जाळणार आहे का हाही माझा प्रश्न आहे। सोबतच कोश्यारी जे आहेत हे शिवाजी महाराजांबद्दल इतकं विकृत बोलले आणि ते विकृत बोलत असताना त्यांचे आपण पुतळे जाळणार आहात का हा देखील प्रश्न या निमित्ताने मला उपस्थित करायचा आहे।
टिपू सुलतानच्या मुद्द्यावरून भाजप आक्रमक झाल्यानंतर राऊतांनी भाजपलाच धारेवर धरलं. दुसरीकडे हर्षवर्धन सपकाळांबाबत त्यांनी चकार शब्द काढला नाही. सपकाळांचा प्रश्न विचारून मुद्दा भरकटवू नका असं म्हणत संजय राऊतांनी सपकाळांवर बोलणं टाळलं. तर राज्यसभा मिळायला हवी त्यासाठी संजय राऊतांनी सपकाळांवर बोलणं टाळलं असं म्हणत बन यांनी राऊतांवर टीकास्त्र डागलंय. पाकिस्तानात नायक मानणाऱ्या टिपू सुलतानला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणतात की त्याची शिवाजी महाराजांसोबत समक्ष. एक लक्षात घ्या, माझा मुद्दा भरकटवू नका. ते सकपाळांचा आणि काँग्रेसचा आम्ही बघू का असेल ते. टीका कोणी केली आहे सगळ्यात आधी, धमक्या कोणी दिल्या आहेत, फडणवीसांनी दिल्या, हे चालणार नाही वगैरे वगैरे भाजपचं आहे ना. मग हे कसं चालतं? काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत टिपू सुलतान या खलनायकाची तुलना केली. त्याबद्दल संजय राऊत यांनी चकार शब्द काढला नाही. साधा निषेध देखील करायची हिंमत संजय राऊत यांनी दाखवली नाही. कारण संजय राऊत यांना राज्यसभेची खासदारकी मिळवायची आहे आणि त्यासाठी राहुल गांधींची चाटुगिरी करण्याचा प्रयत्न संजय राऊत करतायत. काँग्रेस आमदार नाना पटोलेंनी सपकाळांवर बोलणं टाळलं. सपकाळ यांनी काय विधान केले मला माहित नाही, मात्र शिवरायांची तुलना कोणत्याही राजासोबत होऊ शकत नाही असं म्हणत पटोलेंनी सपकाळांचे कान टोचले. त्यांनी काय बोलले ते मला माहिती नाही, पण छत्रपती शिवाजी महाराज देशामध्ये जगामध्ये अनेक राजे होऊन गेले, पण एकच राजाला छत्रपती शब्द असा उल्लेख केला जातो, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल केला जातो. आणि हे जनतेचे रयतेचे राजे राहिले. त्याच्यामुळे मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुठल्या राजाशी होऊ शकतं असं मला वाटत नाही. मालेगाव महानगरपालिकेत टिपू सुलतानचा फोटो लावल्यानंतर हा वाद सुरू झाला. दरम्यान वादानंतर टिपू सुलतानचा फोटो काढूनही टाकण्यात आला. वादाला कुठून सुरुवात? मालेगाव महानगरपालिकेत उपमहापौर शान हिंद यांच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावण्यात आला होता. टिपू सुलतान फ्रीडम फायटर होते असं म्हणत उपमहापौर शान हिंद यांनी टिपू सुलतानचे गोडवे गायले. दरम्यान शान हिंद यांनी केलेलं कौतुक आणि दालनात लावलेल्या फोटोमुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. वाद चिघळू नये यासाठी उपमहापौर यांच्या दालनातील टिपू सुलतानचा फोटो काढून टाकण्यात आला. टिपू सुलतानचा उपमहापौराच्या दालनातून फोटो काढला असं असलं तरी हर्षवर्धन सपकाळांच्या विधानानं वादाचा भडका उडालाय. भाजपनं राज्यभर सपकाळांच्या विरोधात आंदोलन करत त्यांचं प्रतिकात्मक पुतळे जाळले. पुण्यात भाजपनं हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात आंदोलन केलं. दरम्यान भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने आले. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली. काही जणांकडून दगडफेक करण्यात आली. मुंबईतही हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भाजप युवा मोर्चानं आंदोलन केलं. सपकाळांच्या पोस्टरला जोडे मारून आंदोलन करण्यात आलं. संभाजीनगरात देखील सपकाळांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध करण्यात आला. जर त्यांना वाटतो की जे तुलना छत्रपती शिवाजी महाराजांची आणि टिप्या सुलतानची त्यांनी केली तर त्यांना भारत सोडून पाकिस्तानला जायची गरज आहे असं आमचं मानणं आहे. एक खरं तर काँग्रेसच्या वैचारिक ही दिवाळखोरी आहे आणि निश्चितच ही वैचारिक दिवाळखोरी एका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मनोरुग्ण असलेल्या प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी व्यक्त केली. नागपुरातही सपकाळांविरोधात आंदोलन झालं तर तिकडे नाशकात देखील भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. खरं तर शिवाजी महाराज यांची तुलना कोणत्याही राजाशी करणं चुकीचंच ठरेल. मात्र हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानला शिवरायांच्या समकक्ष ठेवण्याची भाषा केली आहे. त्यामुळे भाजपनं त्यांच्यावर सडकून टीका केली. हर्षवर्धन सपकाळ त्यांच्या वक्तव्यावर ठाम असून त्यांनी भाजप नेत्यांनी शिवरायांचा अपमान केलेल्या विधानाचा दाखला देत भाजपलाच उलट सवाल केले. त्यामुळे टिपू सुलतानवरून सुरू झालेला हा वाद इथवर न थांबता आणखीन वाढण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट झी 24 तास.